नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी त्रिवेणी गवाडे कौटिल्य आय अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण MPSC, ग्रुप ब, ग्रुप क, त्याचबरोबर इतर सगळ्या सरळ सेवा परीक्षा, त्याचं व्याकरण, त्याची सिरीज घेत आहोत. तर अगदी सहज, साध्या, सोप्या पद्धतीने आपण व्याकरण शिकणार आहोत. तर व्याकरणामध्ये स्वर, व्यंजनांचे प्रकार हा टॉपिक आपण घेतलेला होता आणि त्याच्यासमोरचा काही भाग राहिलेला आहे आणि आजच्या सेशनमध्ये वर्णमाला जो काही संपूर्ण भाग आहे, तो आज इथे अ, संपणार आहे. आज आपण अकार, विल्हे ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहेत तिथे बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. ओके. तर जसं काल आपण पाहिलं, की आपण स्वरांचे प्रकार पाहिले, त्यानंतर आपण इथे व्यंजनांचे प्रकार पाहिले. एक थोडंसं फ्लॅशबॅक घेऊयात, की नेमकं काल काय पाहिलं. असं नको व्हायला पुढे पाठ मागे सपाट. ठीक आहे. तर आपण एक ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर नेमकं काय आहे, हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या मार्फत आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अ, जे ह्रस्व स्वर असेल, दीर्घ स्वर असेल, त्याच्यानंतर संयुक्त स्वर असेल, ते सुद्धा आपण काल त्याचा आढावा घेतलेला आहे. ठीक आहे. आता सजातीय स्वर म्हणजे काय, विजातीय स्वर म्हणजे काय? तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची एकच गोष्ट आहे, की आपल्याला काय करायचं, की काही गोष्टींचा अर्थ जसा लागतो त्यानुसार सुद्धा आपल्याला उत्तर सहज सोप्या पद्धतीने सापडू शकतात. त्यानंतर बघा, व्यंजनांचे आपण प्रकार पाहिले होते. त्याच्यामध्ये स्पर्श व्यंजने पाहिली होते. म्हणजे जे काही आहे, की आपण जेव्हा उच्चार करतो व्यंजने, वर्ण, तर त्याच्यामध्ये काय, की तोंडावाटे जी हवा बाहेर टाकली जाते ती कोणत्या अवयवाला तोंडातील स्पर्श होते. तर त्यानुसार जे काही आहे आपण त्याला स्पर्श व्यंजने असं म्हणतो. त्यानंतर होतं अनुनासिके व्यंजने. म्हणजे बोलताना काय होतं, की नासिकेतून, म्हणजे नासिका म्हणजे काय, त्या नाकातून आवाज काढल्यासारखा आपल्याला वाटतो, तर त्याला आपण काय म्हणतो, अनुनासिके पर सवर्ण. ठीक आहे. त्याचे जे काही दुसरे नाव आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा, कठोर, अघोष व मृदू घोष व्यंजने. ठीक आहे. कठोर म्हणजे काय, बोलताना त्याची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता जास्त वाटते आणि जे व्यंजन उच्चारताना सॉफ्ट वाटतात आपल्याला, अगदी सौम्य, कोमल वाटतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, मृदू व्यंजने असं म्हणतो. ठीक आहे. तर अगदीच याचे जे काही सोबतचे शब्द आहे, म्हणजे कठोरला अघोष म्हणतात. हं. त्यानंतर मृदूला नादवंजन, घोष वर्णन, नादवर्ण असं म्हणतात, त्याप्रमाणे आहे. ठीक आहे. आता आपण काही उच्चार स्थानानुसार हे पाहिले होते. अर्ध स्वर, अंतस्थ स्वर म्हणतात त्याला, तेही आपण पाहिलेले होते. तर यामध्ये काय आहे, की बाबा काही जे काही व्यंजने आहेत, तर त्याचा जो काही उच्चार आहे तो आपल्याला स्वरांसारखा भासतो. तर त्या स्वरांच्या उच्चार स्थानासारखेच वाटतात. तर आपण त्याला काय म्हणतो, अर्धस्वर असं म्हणतो. ठीक आहे. इथं काही उदाहरणे आपण काल पाहिली होती. घर्षक वर्णने म्हणजे काय, की बाबा एक फ्रिक्शन निर्माण होते बोलण्यातून. एक घर्षण, एक उष्णता बाहेर टाकल्या, म्हणजे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते आणि म्हणूनच ते उष्णवर्मते म्हणतो. म्हणजे काय, की नेमकं बाहेर उसासा टाकल्यासारखं वाटतं, एक धाप टाकल्यासारखं जे काही आहे, अगदी त्याप्रमाणे. ठीक आहे. नेक्स्ट आता काय, कठोर व्यंजने. आता कठोर व्यंजने 13, मृदू व्यंजने 21. कठोर व्यंजने कन्फ्यूज व्हायचं नाहीये. 13 आणि वर्ण 37 आहेत. ठीक आहे. आता आपण ते महाप्राण, अल्पप्राण आणि मृदू व्यंजने काल पाहिलेली होती, की महाप्राण म्हणजे काय, की जे त्याचे दोन हे आहेत, की कसं तर महाप्राणामध्ये काय, किंवा शेवटी आपल्याला असं अ, ह हचा एक हे होतो भास, आणि त्यानंतर काय आहे, की दुसरं काय सांगितलं होतं महाप्राणमध्ये, आणि उच्चार वायुशा घर्षणाने होतो, म्हणून आपण त्याला जे काही आहे महाप्राण वर्ण असं म्हणतो. ठीक आहे. तर अशा रीतीने 14 वर्ण महाप्राण मानले जातात. 14 वर्ण महाप्राण आणि उर्वरित जे आहेत ते काय आहेत, 20 वर्ण जे काही आहेत ते अल्पप्राण वर्ण आहेत. आणि महाप्राणामध्ये आपण काय बघितलं होतं, ख, घ, च, छ, व, द, ध, थ, हे जे काही आपण याच्यामध्ये पाहिलेलं होतं. ठीक आहे.
आणि त्यानंतर स्फोटक व्यंजन सुद्धा आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर अर्धस्फोटक व्यंजने. ठीक आहे. आणि क्षवत्न्य जे काही आहे यांच्याविषयी आपण जे काही आहे स्पष्टीकरण पाहिलं होतं की का त्यांना आपण संयुक्त व्यंजने असं म्हणतो. विशेष संयुक्त व्यंजने असं का म्हणतो? कारण क्षवत्न्य मूलध्वनी आहेत आणि असे वाटत असलं तरी काय आहे, जेव्हा आपण त्याची फोड करतो क्ष आणि ज्ञची, तेव्हा आपल्याला 2 पेक्षा जास्त जे काय आहे इथं व्यंजन स्वर जे काही आपल्याला दिसतात. म्हणजे आपल्याला तिथं व्यंजनांची संख्या जेव्हा आपण फोडतो तेव्हा जास्त दिसतात मूलध्वनीची संख्या. ठीक आहे. आता आज आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट याच्याकडे की उच्चार स्थाने, की आपला आवाज जो काही येतो तो आवाज कसा येतो, कुठून येतो, काय येतो, वेगवेगळे जे काही अवयव आहेत तर त्या वेगवेगळ्या अवयवानुसार कसा आपला आवाज येतो आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे. आता समजा हे समजा तोंड असेल, असं मानवी मुख आपण असं काढूयात. आता असं एक प्रकारे आपण हे जे काही आहे मानवी मुख असं काढतोय. हा भाग म्हणजे असा डोक्याचा भाग तुम्ही असा कन्सिडर करा. आणि हे असे डोळे, हे नाक. ठीक आहे. नाही दिसलं पण तरी तुम्ही त्याला समजून घ्या की ते एक प्रकारचं मुखाचा ड्रॉइंग आहे म्हणून. ठीक आहे. तर बघा, एक थोडंसं फक्त समजण्यापुरती जे काही आहे ते आपण इथे लक्षात घेणार आहोत. ठीक आहे. आणि ही जी काही आपण याला इथं असं जीभ म्हणून जे काही आहे ते इथं ठेवणार आहोत. ठीक आहे. हे हा म्हणजे जीभ अशी बाहेर नसते. हे आतला जो काही असा भाग आहे तो आपण याला जिभेसारखा ठेवूया. ठीक आहे. एक मिनिट, आपण थोडं व्यवस्थित काढूयात म्हणजे तुम्हालाही हे नको व्हायला. ड्रॉइंग फारच वाईट आहे माझी. हे समजा याला आपण नाक म्हणूयात. ठीक आहे. आणि ही आतमधली अशी जीभ म्हणूयात. ठीक आहे. हे काही नलिका आहे अशा. ठीक आहे. तर बघा, आता आपण जे काही आहे वर्णांची उच्चार स्थाने तर बघूयात. तर आता मराठी वर्णांमध्ये एकंदर आपल्याला माहित आहे किती वर्ण आहेत, 52 वर्ण. ते कसे काय आपण ते पाहिलेले आहेत. आता ह्या वर्णाचा उच्चार कोठून आणि कसा होतो ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता तुम्ही हे डायग्राम का काढली, कारण बऱ्याच जणांना माहित नसतं तालू म्हणजे काय आहे, हे सगळं पडजीभ काय असते, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी. आता बघा, आता हे उच्चार बाकीचे पण आहेत, पण मेन जे काही अवयव आपण म्हणू शकतो तर हे आहे. कोणते आहे? जीभ आहे आपली. त्यानंतर पडजीभ, कोमल ताळू, त्यानंतर आहे मूर्धा, त्याच्यानंतर कठोर तालू. आता हा टाळू जो काही आहे ना शब्द, तो असाही येऊ शकतो. टाळू असा सुद्धा जो काही आहे तो येऊ शकतो. त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. आपल्याला जर प्रश्नपत्रिकेत टाळू जरी आलं तरी आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाहीये. मी तुम्हाला त्याचं काल कारण सांगितलंय संस्कृत आणि मराठीचं जे काही आहे ते त्याच्यामुळे.
त्याच्यामुळे जीभ, पडजीभ, कोमल तालू, त्यानंतर मूर्धा, त्यानंतर कठोर तालू, त्यानंतर वस्य त्याला दंत तालू म्हणतात, दात, होठ, नाक. आता हे तर आपलं क्लिअर आहे, हे पण क्लिअर आहे. तर बाकीच्या गोष्टी बघूयात. आता बघा, हे आपली जीभ ही जी काही आहे ती आतमध्ये असते, म्हणजे याला नंबर 1 असं देते. आता पडजीभ कुठं असते? पडजीभ कुठं असते की हा थोडासा जिभेचा जो काही मागचा भाग असतो याला काय म्हणतात? पडजीभ. हे सगळ्यांनी थोडंसं इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा काय आहे? कोमल तालू, ज्याला आपण कंठ असे म्हणतो. म्हणजे हा थोडासा इकडचा असा अगोदरचा जो काही भाग आहे त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या अलीकडेच जे काही आहे तर मूर्धा असते, म्हणजे इथे. ठीक आहे, ह्या भागामध्ये. इथे मी नंबरिंग देते, त्याच्यावरून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कठोर तालू जे काही आहे ते कुठं असतं? तर हे बरोबर जिभेचा जो घुमटाकाळ भाग आहे, म्हणजे समजा आपली अशी जीभ असेल, ठीक आहे, ही आपली समजा जीभ आहे, तर जीभ आपली अशी आतमध्ये आहे ना, म्हणजे तोंडाच्या आतमध्ये. ठीक आहे. तर हा जो वरचा असा घुमटाकार जो काही भाग आहे, टणक घुमटाकार भाग जो आहे आपल्या जिभेच्या वरचा एकदम, त्याला काय म्हणतात आपण? त्याला काय म्हणतो आपण? कठोर तालू असं, कठोर तालू किंवा टाळू असं त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघूयात, तर वस्य दंत तालू आपण कशाला म्हणतो? ठीक आहे. हा जो काही दाताच्या जवळचा लगतचा, दाताच्या बिलकुल मागचा जो काही तो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? दंत तालू. आणि नंतर मग आपल्याला हे सगळ्याला माहितच आहे, दात कुठं असतात, होठ कुठं असतात आणि नाक कुठं असतं. ठीक आहे, क्लिअर झाली. आता हे सगळं आपल्याला माहितीसाठी आवश्यक आहे, कारण आता हे जे बाकीचे नंतरचे जे काही स्वर आहेत तर ते स्वर आपल्याला याच्यावरच आधारित आहेत. ठीक आहे. कारण मग आपली जीभ जिथे जिथे लागेल तसे तसे मग ते व्यंजन असेल, वर्ण त्यातलं त्यात ते हे होणार आहे. ठीक आहे. नंतर मग तोंडाची पोकळी असेल, ज्याला आपण मुखविवर म्हणतो, नाकाची पोकळी असेल, नासिका विवर असं म्हणतो, अन्ननलिका असेल, श्वासनलिका असेल, हे सुद्धा उच्चारांमध्ये जो काय आहे महत्वाचा रोल प्ले करतात. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला हे आपले वर्ण चालू होणार आहेत. आता तो भाग एकदा का आपल्याला तोंडाची रचना कळाली की मग हे सोपी जातं आपल्याला कळायला. ठीक आहे. एकदा लक्ष द्या इकडे बोर्डकडे. ठीक आहे. तर बघा, आता तोंडातील विविध भागांना कंठ, मूर्धा, तालू असेल, दात असेल, होठ असेल व जीभ अशी नावे आहेत. आपण आत्ताच बघितली. आता ध्वनीचा संबंध ह्या भागाशी येतोच. कसा येतो आपण ते बघणार आहोत. तर आता तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातील ज्या भागाचा विशेष उपयोग होतो तर त्याचे नाव त्या भागास दिले जाते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं की बाबा, एखादा वर्ण उच्चारताना ज्या अवयवाचा त्याच्यामध्ये समावेश होतो किंवा त्याच्यात वाटा असतो, त्या अवयवामुळं तो वर्ण जो काही उच्चारला जातो, तर त्यानुसार त्या भागाला नाव दिले जातात. कंठ्य वर्ण आपल्याला असं दिलेलं आहे. तर आता कंठ म्हणजे काय? कंठ म्हणजे काय? सोप्या शब्दात कंठ हे, ठीक आहे, कंठ्य वगैरे ते थोडंसं संस्कृत प्रचूर असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. कंठ म्हणजे साधा सोपा अर्थ गळा. आता जिभेचा मागील भाग हा वर उचलून पडजिभेच्या पुढील भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो त्या कंठातून निघणारे म्हणून कंठवर्ण असे म्हणतात. आता बघा, आता हे डेफिनेशन लगेच डोक्यात नाही जाणार, तर आपण डायरेक्ट प्रयोग करून बघूया. आता स्वरचं ठीक आहे, आपण आता हे बघूयात. क क म्हणा सगळ्यांनी. क आपली जीभ कुठे जाते? मागे जातीये.
ठीक आहे. मागे जाते म्हणजे कुठे जाते? पळजिभेच्या पुढील भागाला स्पर्श, ठीक आहे. पळजिभेच्या पुढील भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करते, ठीक आहे. तर क म्हणजे आपली जीभ मागे जाऊन पुढे येते, क किंवा क म्हणजे अशी करून अशी येते. म्हणजे समजा आता हा तोंड आहे तर ही जीभ आहे समजा, तर ही अशी थोडी मागे जाते आणि मग समोर येते, मागे जाते समोर येते. क, ख, ग, घ, ड, ह ही व्यंजने जी काही आहेत ती कंठ व्यंजने म्हणून ओळखली जातात. आणि अ आणि आचं पण तसंच आहे की जीभ मागे जाते आणि थोडी समोर येते, तर त्याला आपण काय म्हणतो? कंठ्यवर्ण असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कंठ्यवर्ण असं म्हणतो. ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? परत एकदा आपण डेफिनेशन बघू. व्याख्या आपली बघा. जिभेचा मागील भाग हा वर उचलून पळजिभेच्या पुढील भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला आपण काय म्हणतो? कंठ्यवर्ण असे म्हणतो. ठीक आहे. म्हणून पुढील बघूया. तर बघा आता तालव्य वर्ण. तालव्य म्हणजे काय बघा. ठीक आहे. आता वरच्या दाताच्या मागील बाजूच्या भागापासून कंठापर्यंत जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटाकार भाग आहे त्याला तालू असे म्हणतात. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? तालू असे म्हणतात. ठीक आहे. तर ह्या टाळूचे दोन भाग आहे. एक असतो कठोर टालू आणि एक मृदू टालू असतो. आता बघा, वरची दात आहेत आपले. ठीक आहे. परत आपण एक छोटी डायग्राम काढूया. हे समजा आपलं तोंड आहे. ठीक आहे. म्हणजे खालचं ज्याच्यात जीभ असते ती. ठीक आहे. समजा हे असतात खालची दात आणि इथं जीभ असते आपली. साईडला ते वरचे दात असतात असे आणि हा भाग असतो तो तसा रिकामा असतो ना जरा. तर ह्या भागाला काय म्हणतात? तालू. आता सगळ्यांनी आपली जीभ वर घेऊन जायची आहे. कोणता भाग कठोर वाटतो आणि कोणता भाग त्यापेक्षा थोडासा सॉफ्ट वाटतो तो आपल्याला लक्षात घ्यायचा. बघा आता टाळू म्हणजे काय? हा पूर्ण जो काही घुमटाकार भाग आहे हा. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? टाळू. टाळू किंवा टाळू असं म्हणतात. ठीक आहे. वरचे दात आहे त्याच्या मागच्या भागापासून कंठापर्यंत जिभेच्या वरच्या जो काही घुमटाकार भाग आहे त्याला टाळू असे म्हणतात. आणि ह्या टाळूचे दोन भाग आहेत, कठोर आणि मृदू. आता बघा, पळजिभेचा पुढील कोमल जो भाग आहे त्याला कंठ असे म्हणतात. ठीक आहे. तर टाळूचा पुढील भागाला कठोर टाळू आणि किंवा तालू असे म्हणतात. जिभेचे पाते कठोर टाळूला लावून ज्या वर्णाचे उच्चार होतात त्याला आपण तालव्य वर्ण म्हणतो. जसं की इथं आपण जर जिभेच्या वर जीभ लावली तर आपल्याला दिसतं की तो कठोर भाग आहे. एक कठोर भाग दिसतो आणि थोडासा त्याच्या तुलनेने थोडा सॉफ्ट भाग दिसतो. ठीक आहे. तर आता जिभेचे पाते कठोर टाळूला लावून ज्या वर्णाचे उच्चार होतात त्याला तालव्य वर्ण जे काही आहे असं म्हणतात. ठीक आहे. आता बघा, ई, ई हे स्वर. स्वरांमध्ये ई आणि वर्णांमध्ये काय? च. आपली जीभ बरोबर लागते बघा त्याला उच्चार केला तर. च, छ, ज, झ, य, क्ष. बरोबर आहे. आता बघा, आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की च, छ, ज, झ यांचा उच्चार य ने युक्त होतो तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण तालव्य वर्ण होतो. म्हणजे काय की बघा, आपण च म्हणतो च, तर शेवट कसा होतो? त्यांनी च चा शेवट काय होतो? च दिलेला आहे इथे. ठीक आहे. तर च दिलेला आहे पण त्याचा शेवटचा उत्तर कसं? च असं कुठेतरी आपल्याला शेवटी कशाचा भास होतो? तर काय आपण उच्चारतो? य. च, य, च म्हणजे च आपण असं म्हणतो च, पण शेवटी आपल्याला काय ऐकू येतं? य. याचा कुठेतरी आपल्याला काय होतो? भास होतो. तसंच छ च पण आहे. छ, छ, नंतर ज. असं इथं उदाहरण घेतले. च, चल चाय प्यायला. चल, कोणी कोणी म्हणते चल चहा प्यायला. असं पण म्हणजे हा मस्करीचा भाग झाला. पण चमचा किंवा
अशा प्रकारचे जे काही उदाहरण आहे ते च, छ, ज, झ. समजलं तुम्हाला इथपर्यंत? आता आता बघूया दंत तालव्य. ठीक आहे. आता दंत तालव्य म्हणजे काय आपण बघू. आता कठोर तालूचा दाताकडील फुगीर व खडबडीत असा जो भाग आहे त्याला वर्स्य. ते थोडं लिहिण्यात हे झालंय. वर्स्य असं शब्द आहे. ठीक आहे. वर्स्य असे म्हणतात. हा दात व तालू यांच्यामधील जो काय आहे भाग आहे. चला तर तुम्हाला हे सगळे जे काही आहे इथे दिलेले त्याचे प्रयोग करून बघायचे. चला च, छ, ज, झ याला आपण जर अ लावून उच्चार केला तर त्याला दंत तालव्य वर्ण असं म्हणता येईल. आणि त्याचा अपवाद आपल्याला सांगितलाय की बाबा छ त्याच्यामध्ये नाहीये. चला हा प्रयोग करून बघा दंत तालव्य वर्णाचा. याच्यातला आपण फरक पाहणार आहे. तुम्हाला तर थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे दंत तालव्य आणि तालव्य वर्णामध्ये. बघा केला का प्रयोग? बघा इकडे आता लक्ष द्या. ठीक आहे. आता कठोर तालूचा दाताकडील फुगीर म्हणजे दाताच्या जवळ आपण जर जीभ लावली ते कसं थोडासा म्हणजे जी पूर्ण तालू आहे त्याच्यापेक्षा एक थोडासा फुगीर असा भाग दिसतो किंवा जाणवतो दिसण्यापेक्षा. व खडबडीत म्हणजे बिलकुल दाताच्या जर आपण वरच्या दाताच्या बाजूला गेलो लगेच तिथं आपल्याला दिसतं. आता त्याला काय म्हणतात वर्से असे म्हणतात. हा दात व तालू यांच्या मधातील भाग आहे. म्हणजे आता कसं सांगू का तुम्हाला बघा. आता समजा अगेन हे आपलं तोंड असं समजायचंय. ठीक आहे. मग हे खालचे दात ही तर समजा जीभ आहे आपली. ठीक आहे. खालचे दात जीभ आणि हे समजा आपले वरचे दात किंवा आपण अशी डायग्राम काढू. जास्त सोपी जाईल आपल्याला. हे बघा इथे समजा थोडे समोर हे आहे खालचे दात. हे समजा असे वरचे दाताची समोरचा भाग आहे वरच्या दातांचा. हे काय आपला तालू आणि ही आपली जीभ आहे. ठीक आहे. आता बरोबर दाताचा जो साईडचा भाग असतो ना असा हा थोडा ह्यांच्यापेक्षा फुगीर असतो आणि खडबडीत असतो आणि थोडासा. तर आता हे जी जीभ याला हे जे काही आहे तर याला आपण काय म्हणतो वर्स्य असं म्हणतो. वर्स्य. ठीक आहे. समजलं? क्लिअर झालं? तर आता हा दात व तालू यांच्यामधील भाग आहे. आता इथे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना वर्स्यवनी असे म्हणतात. यांनाच दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. ठीक आहे. आता वर्स्यवनी ध्वनी आणि जे काही दंत तालव्य वर्ण आहेत हे दोन्ही एकच आहेत. त्याच्यामुळे पेपरमध्ये जर काही आपल्याला असा शब्द आला तर याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे. काय कोणता? वर्स्य आणि दंत तालव्य वर्ण. वर्स्य ध्वनी आणि जो काही आहे दंत तालव्य वर्ण जो काही आहे तो. त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही कारण दोन्ही जे काही आहे सारख्याच अर्थाने वापरले जातात. ठीक आहे. आता च, छ, ज, झ. आता आपण तालव्य वर्णामध्ये काय करायचो किंवा काय हे व्हायचं की शेवट य. आता मी जसं च म्हणतीये. ठीक आहे. किंवा छ म्हणतीये तर याचा शेवट कसा आपल्याला य नी. पण इथं काय करायचं आपल्याला ह्या वर्णांना अ लावून पण य न लावता जो उच्चार होतो त्याला आपण दंत तालव्य असं म्हणतो. मात्र दंत तालव्याला छ हे उदाहरण आढळत नाही. त्याच्यामुळे तालव्य वर्णामध्ये तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे कारण कधी बऱ्याचदा होतं असं की आपले जे काही अपवाद असतात त्या अपवादावर आपल्याला प्रश्न येतात. त्याच्यामुळे जे काही अपवाद असतात ते अपवाद आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. बऱ्याचदा ते आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. तर आता च, ज, झ. ठीक आहे. त्याच्यामध्ये छ नाही. आपण याला डिटेलमध्ये समोर बघणार आहोत. म्हणजे तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते मी टेबल फॉर्म मध्ये असं
दंत तालव्य आणि तालव्य वर्ण जे काही आहे ते टेबल फॉर्म मध्ये टाकलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप सोपी जाणार. ते तुमचं कन्फ्युजन त्याने दूर होईल. आता मराठी वर्णमालेतील वर्णांची नावे व त्यांचे उच्चार सामान्यतः एकच असतात. ठीक आहे, पण त्याला अपवाद आहे तो च या वर्गातील च, छ, ज ह्या वर्णांचा त्यांचा उच्चार तालव्य व दंत तालव्य असा जो काही आहे दुहेरी होतो. छ चा फक्त जो काही आहे तालव्य उच्चार होतो. हे वाक्य महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा आता इथं मी क्लिअर आणि सोप्या पद्धतीत सांगते परत एकदा कन्फ्युजन दूर करण्यासाठी. बघा, जेव्हा आपण तालव्य वर्ण घेतो, तालव्य, दंत तालव्य, दंत तालव्याला काय म्हणतात? वर्स्य ध्वनी. काय म्हणतात? वर्स्य ध्वनी. आता जेव्हा आपण तालव्य घेतो तेव्हा काय होतं की य शेवटी, जसं की च. पण हे दंत तालव्य आणि वर्ष ध्वनी मध्ये काय होतं की च. आपल्याला असं म्हणजे इकडे लिहून दाखवते बघा, च मग इथं काय च असं. समजलं? इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. याला अपवाद फक्त एक शब्द आहे, तो कोणता आहे? छ. तो कोणता आहे? छ. ठीक आहे, आपण घेऊया नेक्स्ट. आता बघा, तुमचे जे काही कन्फ्युजन आहे ते इथे दूर होणार. बघा आता दोन आहे इथं. ठीक आहे, आता हा शब्द आहे, एक आहे जग आणि एखादा आहे, एक आपण तालव्य मधला घेऊ इथे आणि इथे घेऊ एक दंत तालव्य मधला. एक घेतला तालव्य मधला आणि एक घेतला आहे आपण दंत तालव्य मधला. ठीक आहे, तर आता बघा इथं काय आहे? जग. आपण याचा उच्चार कसा होता? जग असं म्हणतो ना. काय म्हणू शकतो आपण त्याला? एक दिवस जग माझ्या मुठीत येईल. मला जग फिरायचंय, आपण म्हणतो ना, मला तुझ्यासोबत जग फिरायचंय. ठीक आहे, एक असतो जग, फक्त जग. जग म्हणजे का बाबा? तू खूप जग, तू 100 वर्ष जग, त्याला आपण काय म्हणतो? जग असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? जग. हे दोन्ही तुम्हाला लक्षात येते का? मला जग जिंकायचंय, म्हणजे उच्चार फक्त बघा, मला जग जिंकायचंय. तू 100 वर्ष जग, तू खूप जग, तू खूप आनंदाने जग, तर जग. पण इथं जेव्हा आपण जग म्हणतो, जग म्हणजे सृष्टी होतं, दुनिया जे काही आहे ते. तर इथं याचा उच्चार कसा होता? ज सोबत य येतो, जग. जग जिंकायचंय, जग जिंकायचंय. इथं काय? जग. जग म्हणजे जिवंत राहा बाबा, जग. ठीक आहे, इथं म्हणजे तुमचे डाऊट्स आता इथे जास्त क्लिअर होतील तिथल्यापेक्षा हे उदाहरणांनी. तर त्याच्यामुळे तालव्य, दंत तालव्य, दंत तालाला वर्ष ध्वनी असंही म्हणतात. कन्फ्युज व्हायचं नाहीये. आणि काय काय बाळांना? अपवाद. हे इतकं जरी आलं तरी म्हणजे इतकं लक्षात व्यवस्थित ठेवायचे. ठीक आहे, इतकं क्लिअर झालं. आता आपण त्याचप्रमाणे आपण दुसरं उदाहरण बघूया. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण दुसरं उदाहरण इथे बघणार आहोत. ठीक आहे, काय आहे दुसरं उदाहरण? तर समजा तालव्यामध्ये आपण घेतो जप, त्याचा उच्चार होणार आहे ज. दुसरे जप. उदाहरण बघा खूप चांगली काढलेली आहे, तर याला आपण जप म्हणतो. कारण इथं
य येणार, इथं अ येणार. ठीक आहे. आता बघा तालव्य जप. आता जप म्हणजे काय? जप. मी देवाचे नाव जपते. ठीक आहे. स्वतःला जप बापा. स्वतःला जप, स्वतःची काळजी घे. जप म्हणजे काळजी घेणे आणि हा जप म्हणजे देवाचं नाव घेणे. एक गाणं आहे, नाम तेरा जपता रहा. नाम तेरा जपता रहा नावाचं एक गाणं आहे. जप म्हणजे काय की बाबा जप करणे. मग कोणी माळ घेऊन करतं, कोणी कसं करतं. तर याच्यामध्ये एक सर्वसाधारण असं होतं की देवाचा जप करणं, देवाचं नाव घेणं. जप करणं म्हणजे माळ, नाव घेणं आणि एक असतं जप. तब्येतीला जप, काळजी घे. अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर तर याचे जे उच्चार आहेत अगेन तसंच जप आणि जप. त्यानंतर काय आहे? चाप. चाप म्हणजे काय होतं की बाबा जल. जल म्हणजे पाणी. हा, त्याच्यानंतर जल म्हणजे काय? पाणी होतं. धनुष्य, चंद्र असं वेगवेगळं त्याचं नाव होतं. आणि इथे चाप म्हणजे काय? चिमटा. चाप बसला म्हणतात बघा, चाप बसला. चाप म्हणजे काय? चिमटा. चाप म्हणजे काय? चिमटा. चमचा, झरा, म्हणजे असे वेगवेगळे उतार. चमचा असेल, झरा, चारा. या प्रकारे जे काही आहे ते वेगवेगळी उदाहरण. ठीक आहे. तर मग आता तुमचं इथं जे काही कन्फ्युजन आहे, तालव्य, दंत तालव्य आणि छ हा फक्त काय आहे? तालव्य. आणि बाकीचे जे काही आहे ज आणि च वगैरे तर ते दोन्ही याच्यात येतात. एकदा छोटस रिव्हिजन करू आपण त्याचं. बघा, तालव्य, दंत तालव्य आणि ते एक अपवाद. कन्फ्यूज नाही व्हावं म्हणून आपलं वारंवार आपल्याला वाचणं, ते सतत रिकॉल करणं ते गरजेचं आहे खूप. ठीक आहे. अपवाद आहे छ. का छ म्हणून? हा काय? फक्त तालव्य आहे. फक्त तालव्य वर्ण. त्यानंतर आता बाकीचे जे उरले, कोणकोणते उरले? थोडं मागे जाऊयात. काय आहे? च आहे, ज आहे, झ आहे. ठीक आहे. च, झ, च, ज, झ. ठीक आहे. च, च आहे, ज आहे, झ आहे. पाय मोडलेले. आपण वर्ण पाय मोडलेले याच्यातच लिहितो. ठीक आहे. त्यानंतर दंत तालव्य काय आहे? आणि छ पण आहे अर्थातच. हे बाकीचे मग च, ज, झ. ठीक आहे. बाकीचे आहे झ आहे, य आहे, श आहे, च आहे, ज, झ, य, श. या प्रकारे. क्लिअर? तालव्याचा उच्चार करताना य आणि दंत तालव्याचा उच्चार करताना अ. क्लिअर? तालव्य, दंत तालव्य इथं एकदम क्लिअर झालं पाहिजे. आपण एक दोन याच्या अगोदर चार्ट्स बघूयात. आपले काही चार्ट्स मी आणलेले आहेत. बघा, आता आपण हे व्यंजन शिकतोय, याचा चार्ट आहे. हा तुम्हाला क्लिअर दिसत असावा. ठीक आहे. आता स्वर. इथे मी स्वर दिलेले आहे. दुसरं पेन घ्यावा इथे, कारण
व्हाईटवर व्हाईट फारसं दिसणार नाही. बघा, स्वर इथे दिलेली आहेत व्यंजने, इथे दिले मुखाचा भाग आणि इथे दिलेला आहे वर्णाचे नाव. ठीक आहे. तर स्वर काय आहे? अ आ इ ई रू लू, उ लहान उ मोठा उ, आणि ए ऐ ओ औ. ठीक आहे. आणि व्यंजनांमध्ये आपली व्यंजने दिलेली आहेत आणि मुखाचा भाग आणि वर्णाचे नाव आता आपण बघणार आहोत कोणते कोणते आहे. ठीक आहे. आता स्वर मध्ये काय आहे की अ आ. त्यानंतर व्यंजनांमध्ये आहे क ख ग घ ड. ग याचा उच्चार होतो, वाङ्मय मधला ग आहे. आणि ह याला आपण कोणता हा मुखात कंठ अशी संबंध आहे म्हणून आपण याला काय म्हणतो? कंठ्यवर्ण असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? ई ई ई ई हे जे स्वर आहेत आणि आपण काल पाहिलं होतं की हे जे आहे याला वर्गीय आपण व्यंजन असं म्हणतो. काय म्हणतो? वर्गीय व्यंजन असं आपण याला म्हणतो. ठीक आहे. तर आता च छ ज झ य श याला आपण तालूला लागून होतात त्याचे उच्चार म्हणून आपण याला काय म्हणतो? तालव्य वर्ण. काय म्हणतो आपण याला? तालव्य वर्ण असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर इथं रू. रू म्हणजे कोणता रू? जसं आपण वृषाली म्हणतो, ऋषी म्हणतो, त्याच्यामध्ये रू असतो, बरोबर आहे. तर तो रू. ठीक आहे. तर बघा, ट ठ ड ढ न र श षटकोनाचा आणि ळ हा आहे मूर्धा. त्याला काय म्हणतो? मूर्धन्य जे काही आहे आपण त्याला वर्ण असे म्हणतो. ठीक आहे. हे सगळे जे काही आहे कंठ, तालू, मूर्धा, दंत, ओष्ठ्य हे सगळं एक्सप्लेन केलंय आताच लगे आपण. ठीक आहे. त्यानंतर काय लू. तर त थ द ध न ल स. तर हे दातांच्या जीभ जेव्हा दातांचा संबंध येतो तेव्हा दंत्यवर्ण जे काही आहे येतात. ठीक आहे. ओष्ठ्य. ओष्ठ्य म्हणजे काय? ओष्ठ्याचा अर्थ काय होतो? तुम्ही म्हणाल हे काय बाबा ओष्ठ्य आणली, तर ओष्ठ्य म्हणजे उष्ट नाही. ओष्ठ्य म्हणजे काय? ओठ. ठीक आहे. काही काही जण होठ असं म्हणतात, म्हणजे अला ह असा उच्चार करतात होठ, पण ते ओठ आहे. ठीक आहे. ज्यांचा कोणाचा हा गैरसमज असेल तर त्यांनी तो बघा. ठीक आहे. नंतर स्वरांमध्ये काय आहे? ए ऐ. तर याच्यामध्ये काय आहे मग? कंठ अधिक तालू म्हणजे कंठ तालव्य. त्यानंतर काय आहे? ओ औ. त्याच्यानंतर कंठ अधिक ओष्ठ्य म्हणजे काय? कंठोष्ठ्य. ठीक आहे. त्यानंतर इथं व. याच्यामध्ये तर नाहीच आहे स्वरांमध्ये. स्वरांमध्ये नाहीये काही. त्यामुळे व्यंजनांमध्ये काय आहे? व आहे. तर मग मुखाचा भाग काय? दंत प्लस ओष्ठ्य. त्याच्यामुळे दंतोष्ठ्य. ठीक आहे. आणि इथं काय? च छ ज झ. तर दंत अधिक तालू म्हणजे दंत तालव्य. ठीक आहे. हा बोर्ड महत्वाचा आहे तुम्हाला. पटकन याच्यातलं काय बघा एकदा व्यवस्थित. कुठं काय कन्फ्युजन असेल याचा स्क्रीनशॉट घ्या, लिहून काढा, एकदा पाहून घ्या. एखादा काही शब्द समजला नसेल तर पहा झूम करून, काय तुमचं जसं असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही पाहून घ्या एकदा. 1 मिनिटामध्ये 1 ते 2 मिनिटामध्ये बघून घ्या लगेच.
ठीक आहे. हे या उदाहरणावरून क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण मूर्धन्य वर्ण आता बघूयात की काय आहे मूर्धन्य वर्ण. ठीक आहे. तर आता कठोर तालू आणि कोमल तालू किंवा कंठ कंठ ठीक आहे, यांच्या मधल्या भागाला आपण मूर्धा असे म्हणतो. कठोर तालू कोमल तालू, कठोर तालू कोमल तालू याचा मधातला जो भाग असतो तर त्याला किंवा तालू कंठ. ठीक आहे. ते आता ते तुम्हाला जीभ लावून तुम्ही ते तुमचं ऑब्झर्व करा किंवा निरीक्षण करा. आता मी तुम्हाला सांगितलंय कठोर तालू कोणता आहे आणि कोमल तालुक्यात जो सॉफ्ट भाग आहे जिभेचा वरचा. तालू म्हणजे काय, आपला जिभेच्या वरचा जो घुमटाकार भाग असतो आपण त्याला तालू म्हणतो. तर ते तुम्ही ऑब्झर्व करायचं. त्याच्यातला जो मधातला भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, मूर्धा असे म्हणतो. ठीक आहे. आधी ते मी डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलं होतं. ठीक आहे. आता जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा ह्या मूर्धेला जाऊन भिडतो. काय म्हटलं आहे, हे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा ह्या भागाला जाऊन भिडतो तर त्याला मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात, मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. तर आता हा जो काही रू आहे. ठीक आहे. आता रू हा स्वर ट व रू हा स्वर आणि ट व ई व मोठा न, लहान न नाही मोठा न, न र क्ष ळ यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. ठीक आहे. तर आता चला हे सगळ्यांनी प्रोनाउन्सिएशन करून बघा, उच्चार करून बघा बरं. जिथं बसलाय तिथे उच्चार करून बघा. चला आपल्याशी. ठीक आहे. तर रू बघा, रू रू ट व ई न र श ळ यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. इथे ठ आहे, ठ ट नंतर ठ. ठीक आहे. ट ठ ई व पाय मोडलेले कारण आपण वर्णात लिहितो. मोठा न लक्षात घ्यायचा आहे. र क्ष मूर्धन्य वर्ण असं आपल्याला म्हणतो. ठीक आहे. आता आपण इथे बघूयात की दंत्य वर्ण काय आहे. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना आपण दंत्यवर्ण असं म्हणतो. ठीक आहे. परत इथं आपल्याला निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आणि आपल्या ऑब्झर्वेशनातून हे करायचंय. बघा परत, जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक म्हणजे जिभेचा टोक म्हणजे शेंडा आपण असं म्हणू शकतो, जिभेचा शेंडा वरच्या दाताच्या मागच्या बाजूस, आपले वरचे दात त्याच्या मागच्या बाजू ला टेकते त्यांना आपण दंत. आता हे व्याख्येपेक्षा जास्त जो आपण प्रयोग करतो बोलण्याचा उच्चार करण्याचा तेव्हा जास्त कळतं आपल्याला, कधीही लक्षात ठेवायचं. आता लू हा स्वर, लृ हा स्वर आणि त थ द ध न ल स ही व्यंजने दंत वर्ण आहे. तर चला उच्चार करून बघा. त थ द काय काय म्हटलंय, जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस
आता हे आपले दात आहेत ना, ते दात जिथं आपले जिथून दात निघतात म्हणजे त्याची जी मागची बाजू आहे अशी, त्याला आपल्या जिभेचा जो शेंडा आहे तो लागतो. तर त्या ते वर्ण काय आहे? दंत्यवर्ण. तुम्ही उच्चार करून बघा, तुम्हाला लगेच कळेल. काय आहे? त, थ, द, ध, लहान न. तिथे मूर्धन्यमध्ये कोणता होता? मोठा न. मग कन्फ्यूज व्हायचं नाही. तुमचं कन्फ्युजन किंवा मार्क जाण्याची शक्यता इथं असू शकते. हा बघा, इथे काय आहे? लहान न दिलेला आहे. इथे कोणता? मोठा न दिलेला आहे. ठीक आहे? त्यामुळे. ठीक आहे. न, ल, स. नेक्स्ट टू नेक्स्ट. आता हे ओष्ठ्य वर्ण. ओष्ठ्याचा अर्थ काय होतो? ओठ. काय होतो? ओठ. आता खालच्या व हे क्लिअर झालं असावं. खालच्या व वरच्या होटांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो, खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ओष्ठ्य वर्ण असं म्हणतात. ठीक आहे. आता हे सुद्धा आपल्याला असंच उच्चार करूनच कळेल. प म्हणा सगळ्यांनी. प. खालचे आणि वरचे होठ एकमेकांना लागून उच्चार निघतो. प. त्यानंतर फ किंवा थोडे थोडे लागतात, एकदम असे हे नाही होत. नंतर ब म्हणजे खालचा होठ आणि वरचा होठ हे एकमेकांना लागून थोडे साईडला जास्त लागतात ते. फ, ब, भ, म. उच्चार केला का तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे त्याच्यानुसार हे काही बघा फारसं पण क्लिष्ट नाहीये. तर आपल्याला समजलं, आपल्याला जर कळालं की बाबा आपल्या तोंडातले अवयवांनी काही वर्ण बाहेर येतात आहे. वर्ण म्हणण्यापेक्षा ते उच्चार बाहेर येतात आणि ते वर्ण निघतात आहे. तर त्यानुसारच हे वर्ण जे काही आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ओष्ठ्यमध्ये, कंठमध्ये, तालव्यामध्ये, मूर्धन्यमध्ये, दंततालव्यामध्ये. ठीक आहे? क्लिअर? तर आणि याच्यामध्ये काय येणार आहे? स्वरमध्ये उ, उ. लहान उ, मोठा उ. क्लिअर? फक्त कन्फ्युजन याच्यामध्ये व्हायचं नाही. मोठा न जो आहे तो मूर्धन्यामध्ये येतो आणि जो लहान न आहे तो काय येतो? दंतेमध्ये येतो. ठीक आहे? क्लिअर? तर ते अल्पप्राण आणि महाप्राण आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण 2 कंडिशन्स दिल्या होत्या, की जो शेवटचा उच्चार आहे तो आपला ह येतो. जसं की बघा ख आहे. ख, ख आहे, च आहे, छ आहे, ठ आहे, थ आहे, फ आहे, श आहे. ठीक आहे? आणि मग काय आहे की बाबा ख, छ, थ, फ, फ आणि श. जे शेवटी शेवटी आपल्याला काय ह ह ह ह दिसतो आणि हे सगळे अल्पप्राण बाकीचे जे काही आहेत ते. ठीक आहे? आता छ चे दंत तालव्य उदाहरण आढळत नाही. ठीक आहे? ä व अ ह्या या वर्णांचे जे काही आहे आदत्त वर्णांचे उच्चार इंग्रजीपेक्षा वेगळे आहे. आपल्याला असं वाटू शकतं की ä आणि अ आहे. तर हे कुठून तरी इंग्रजी चं आहे का काय, पण ह्याचे जे उच्चार आहेत ते इंग्रजीपेक्षा वेगळे आहेत. याचे स्थान साधारणतः कंठतालव्य आणि अ चे कोष्ठोच्च मानता येईल आणि व्याकरणातील वर्णविचारांचा उपयोग आपल्याला इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता आपल्या उच्चारामध्ये स्पष्टता, स्वच्छता व बिनचूकपणा येण्याच्या दृष्टीने उच्चारात काय म्हटलंय आपल्याला इथे? उच्चारात. आता तुम्ही बऱ्याचदा तुमच्या माहितीसाठी सांगते, जे टीव्ही अँकर असतात, रेडिओ सिटीवर असतात किंवा ज्यांचे आवाजाचे जॉब्स असतात मोस्ट ऑफ द टाईम किंवा जे संगीत शिकतात, जे म्युझिशियन असतात, गाणं म्हणतात, बातमी देतात, रेडिओ जॉकीवर असतात. तर हे त्यांचं याच्यावर खूप अशी कमांड असते. ठीक आहे?
म्हणजे उच्चारामध्ये स्पष्टता येण्यासाठी, स्वच्छता व बिनचूकपणा येण्यासाठी जो काही आहे याचा अभ्यास अत्यंत उपयोगाचा ठरतो. तसेच जोडाक्षर लेखनातील बिनचूकपणा व जोडाक्षरांच्या उच्चारातील स्वच्छपणा, स्पष्टपणा यासाठी जो काही आहे हा अभ्यास आपल्याला उपयुक्त आहे, अर्थात सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या परीक्षेसाठी. ठीक आहे, आता आपण थोडक्यात आकार विल्हे काय आहे ते बघूया. ठीक आहे, म्हणजे शब्दांची फोड कशी करायची. आता बघा, आपण जे काही आहे आकार विल्हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे काही आहे याच्यावर परीक्षेमध्ये विचारलं जातात. आकार विल्हे काय आहे आपण ते बघूयात. म्हणजे काय की बाबा, आकार विल्हे म्हणजे शब्दांची फोड करणे. आता शब्दांची फोड करून त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणायचो, अल्फाबेटिकल ऑर्डर. ठीक आहे, तर त्या अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचो, तर ते मराठीमध्ये लावायचे आपल्याला. ठीक आहे, तर बघा, प्रत्येक अक्षर हे एक किंवा अधिक वर्णांचं जे काही आहे ते बनलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे अक्षरांचा क्रम लावताना त्यांची वर्ण रचना जी काही आहे ते लक्षात घेणं आपल्याला इथे गरजेचं आहे. तर उदाहरणार्थ झाड शब्द मी घेतला, झाड. तर झाड, तर झ कसा तयार झालेला आहे आपण आधी बघूया. झ कसा तयार झालेला, झ हा वर्ण, झ म्हणजे पाय मोडलेला झ अधिक अ, बरोबर आहे. तर झ असा तयार झाला असेल तर झा कसा तयार झालेला असेल, झा. झा म्हणजे काय, पाय मोडलेला झ अधिक आ. स्वर आपण कधीही पाय मोडलेला लिहत नाही तो, कारण तो पूर्ण असतो, आपण पाहिलेला आहे हे. ठीक आहे, मग झाचं काय झालं, हे झालं झ अधिक आ. आणि ड च काय होणार आहे, ड च काय होणार आहे, ड च काय होणार आहे सांगा पटकन. तर पाय मोडलेला ड अधिक आ. ठीक आहे, म्हणजे ह्या शब्दाची फोड कशी झाली आपण ते हे समजलं तुम्हाला. त्याची डिटेल मध्ये फोड बघूयात आपण कशी झाली. तर बघा, पाय मोडलेला झ अधिक आ अधिक ड, पाय मोडलेला ड अधिक अ, त्याची फोड. ठीक आहे, समजलं. कोणत्याही शब्दांची फोड अशा रीतीने आपल्याला करायची. जिथे अनुस्वार असेल तिथे अनुस्वार म्हणजे आपण असंच देतो ना त्यांना, तशा प्रकारे याची जी काय फोड करायची. आता आपण झाडू बघू, वेगळा शब्द झाडू. झाडू, झाडूची आपल्याला विलांटी उकार बघणं गरजेचं आहे. पहिली आहे का दुसरी आहे, काय आहे, पहिली आहे की दुसरी आहे झाडूला, दुसरी आहे. दुसरी असे, दुसरी, दुसरी म्हणजे काय, दीर्घ. ही आहे पहिली. ठीक आहे, आणि ही आणि ही आहे पहिली आणि हे आहे दुसरी. ठीक आहे, तर ही आहे पहिली, ही आहे दुसरी. मग जेव्हा आपण याची फोड करू तेव्हा आपल्याला कसं दिसणार आहे, झ अधिक आ अधिक ड अधिक मोठा उ. ठीक आहे, इथं मोठा उ आणि हा ड आहे, ड. ठीक आहे, आता बघा, इथे दोन्ही शब्दांमधील पहिले तीनही वर्ण सारखेच आहे. ठीक आहे, कोणते, हा झ सारखा आहे, हा झ आणि हा झ आहे सारखा आहे. त्यानंतर आ सारखा आहे, ड सारखा आहे. ठीक आहे, आता हा अ आहे आणि हा उ आहे. तर मला सांगा, जेव्हा आपण वर्णमाला म्हणतो तर काय आधी येतं, अ आधी येतं की उ आधी येतं. तर अ हा वर्ण उच्या आधी येतो. ठीक आहे, तर काय आहे, अ हा जो काही वर्ण आहे तो उच्या आधी येतो, त्याच्यामुळे झाड हा शब्द आधी आणि झाडू हा शब्द नंतर येईल. सांगण्याचं तात्पर्य काय आहे
की जेव्हा आपण शाळेमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर शिकलेलो आहे आणि हे अल्फाबेटिकल ऑर्डर्स आपण काय केलेले आहे, इंग्रजी A-B-C-D पासून Z पर्यंत आपण ते लावायचो. बरोबर आहे. 10वी पर्यंत आपण ते कामं केलेली आहेत. हां, म्हणजे यायचं ते प्रत्येक परीक्षेला आपल्याला असायचं. त्याचप्रमाणे आता हे मराठीच्या वर्णमालेनुसार तुम्हाला हे करायचं. त्याच्यामुळे वर्णमाला पाठ असणं गरजेचं आहे. स्वर, त्याचा जो काही क्रम आहे स्वरांचा, तो तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आता बघा, कठोर शब्द आहे, कंठ शब्द आहे, काठ शब्द आहे. तर याला अकार बिल्लेनुसार लावा, असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आलेले आहेत अशा अशा प्रकारचे प्रश्न. तर काय येणार बघा, क ची फोड कशी होणार? क अधिक अ अधिक ठ. आणि ठो आहे ना, त्याच्यामुळे काय येणार? यो येणार. ठीक आहे. जर 2 रेषा असत्या इथे याच्यावर, तर इथे काय आलं असतं? यो आलं असतं, यो. ठीक आहे. त्याच्यानंतर र म्हणजे पाय मोडलेला र अधिक अ. ठीक आहे. कंठ. क अधिक अ अधिक अनुस्वार. ठीक आहे. अधिक ठ अधिक अ. ठीक आहे. त्यानंतर काय? काठ. तर क अधिक आ अधिक र अधिक अ. क्लिअर? तर ह्या उदाहरणात पहिले वर्ण जे काही आहेत ते समान आपल्याला इथे दिसत आहेत. ठीक आहे. तर बघा व्यवस्थित काय आहे ते लिहून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे अकार बिल्ले जे काही आहेत ते आपल्याला आहे. आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, ते मी तुम्हाला जाता जाता वर्णमालेवरचे प्रश्न सांगणार आहे. शेवटी मग आपण हे सगळं पूर्ण एक दिवस एनालिसिस घेणारच. आपलं जेव्हा हे संपणार आहे. तर कशा-कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आपण आता पुढील पेज घेऊयात. ठीक आहे. आता बघा, जसं आपण आता एक दुसरं उदाहरण घेऊ. काय उदाहरण आहे? अनल, आंबा, अतिशय, अमृत ध्वनी. आता आपण थोडंसं हे अनुस्वारवाले बघू. हे तर सोपीच आहे. ठीक आहे. आता बघा आंबा. तर आच्या डोक्यावर काय? टिंब म्हणजे काय? अनुस्वार. तर आचा आ अधिक अनुस्वार अधिक ब अधिक आ. पाय मोडलेला ब आणि आ. ठीक आहे. त्यानंतर अमृत ध्वनी. अमृत ध्वनीची फोड बघा कशी केलेली आहे. अमृत ध्वनी. ठीक आहे. अचा अ, कारण अ सोबत हा काय? स्वर आहे. त्याच्यासोबत कोणी येत नाही कारण तो स्वतंत्र आहे. त्याच्यानंतर मृ. मरू. मृचा उच्चार कसा होतो? मरू. म्हणजे पाय मोडलेला म आणि रू. त्याच्यानंतर काय? त. त पाय मोडलेला त अधिक आ. का आला याच्यासोबत? कारण हा काय आहे? व्यंजन आहे म्हणून. त्यानंतर ध. ध पाय मोडलेला ध नंतर व. ठीक आहे. ध व पाय मोडलेला व त्याच्यानंतर अ लागला आणि न ई मोठा नी. कारण इथे काय आहे? कोणती विलांटी आपल्याला दिलेली आहे? दीर्घ विलांटी दिलेली आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे आपल्याला अकार बिल्ले जे काही आहे ते करायची आहेत. ठीक आहे. ठीक आहे. आता काही आपले प्रश्नपत्रिका आपण बघूयात, की बाबा मागे कोणकोणते प्रश्न आले आहेत. ते फक्त आपण एक आढावा घेऊयात आता, की नेमके काय प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला वर्णमालेवर विचारलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलंय बघा आणि कोणत्या परीक्षेला विचारलंय तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. आता बघा, आपल्याला विचारलं आहे, की मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण किती वर्णांची आहे? पारंपरिक. पारंपरिक म्हणजे काय? की आधीची, जुनी जी काही आहे. तर जुनी जी काय होती ते त्याचं किती येतं? 48. ठीक आहे. आणि नवीन शासन नियमानुसार काय आहे? ते आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. जुनी पारंपरिक म्हणजे काय? जुनी म्हणजे काय? आधुनिक म्हणजे काय? मग 42 होती की 48 आहे? ते पाहणं गरजेचं आहे. हे अभियांत्रिकी जो काही इंजिनिअरिंग अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, की बाबा समान स्थानी, समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? सवर्ण स्वर, संयुक्त स्वर, द्विगुणित स्वर. त्यानंतर आहे असवर्ण स्वर. वर्णमाला कशी बनते? आपल्याला हा प्रश्न विचारलाय, की वर्णमाला कशी बनते?
कशी बनते वर्णमाला म्हणजे काय? स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने हे सगळे मिळून काय बनते? वर्णमाला. जसं की गावं आणि शहरं मिळून काय बनतात? जिल्हा बनतो. तर तसं स्वर, व्यंजन, विशेषतः संयुक्त व्यंजने बनून काय बनते? वर्णमाला बनते. ठीक आहे. त्यानंतर विचारले आहे की ॲ व ऑ हे नवे स्वरादी मराठीत इंग्रजीतून आले असं विचारलेलं आहे. आणि दुसरं विधान दिलेलं आहे आणि आहा हे दोन स्वरादी नाहीत असा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आपण हे याचं स्टेटमेंट आताच पाहिलं आणि ऑचं. आणि ऑचं जे काही आहे तर ते आपण आताच पाहिलं. त्याच्यामुळे त्याची उत्तरं तुम्ही सोडवून घ्यायची आहे. आणि काय विचारलेलं आहे आपल्याला? ए, ऐ हे संयुक्त स्वर नाहीत. हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे काही आहे तर आपल्याला ए असं दिलेलं आहे. ए यांनी विचारलेलं आहे की खालील स्वर म्हणजे हा जो स्वर आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? आपण शिकलो आहे. काय शिकलो आपण? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर शिकलोय. तर ए कसा तयार झाला? ऐ कसा तयार झाला? ई कसा तयार झाला? अधिक ई लहान ई आणि जो मोठा ए आहे तो कसा तयार झाला? अधिक ई म्हणजे काय झालेलं आहे हे? संयुक्त स्वर आहे ना हा. कारण हा दोन स्वरांनी काय झालेला आहे? तयार झालेला आहे. क्लिअर? अशा प्रकारचा जो काही प्रश्न हा जो आहे टॅक्स असिस्टंटला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. ऱ्हस्व स्वर असलेला पुढील गट कोणता? आहा या दोन वर्णांना काय म्हणतात? हा 2020 ला गट ब च्या परीक्षेला आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आपण आपल्या नोट्स मध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे. एकही प्रश्न तुमचा सुटणार नाही. सगळं कव्हर झालेलं आहे वर्णमालेमध्ये. आहा ठीक आहे. आता ह्या दोन वर्णांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? स्वरादी. ठीक आहे. त्यांनी असे चिन्ह नाही टाकले पण ठीक आहे. आता ते चिन्ह देण्यापेक्षा अशा फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिले तर आपण याला स्वरादी म्हणतो. आणि हा ते स्वरादी किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे की व्यंजन कशाला म्हणतात? व्यंजन आता ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे बघा. व्यंजन कशाला म्हणतात? पहिलं ऑप्शन दिलाय स्वर नाहीत ते. दुसरं आहे ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही. हे तर स्वरांच्या बाबतीत होतं. तिसरं आहे जे स्वतंत्र असतात आणि चौथं आहे ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो. आता बघा हे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते एकदम म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला? म्हणजे त्याला काही हेच नाहीये. असं डायरेक्ट आपण असं नाही म्हणू शकत ना की व्यंजन कशाला म्हणतात? जे स्वर नाहीत ते व्यंजन असं नाही म्हणू शकत. ही परीक्षा कोणती? आपण उत्तर काय लिहितोय? त्याला जास्त जस्टिफाय उत्तर काय करतं? म्हणजे कोणतं ऑप्शन करतो हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की चांगल्यात चांगलं जवळ जाणारं आणि त्याला चांगल्यात चांगलं डिफाईन करणारा आन्सर कोणता आहे? उत्तर कोणतं आहे? पर्याय कोणता आहे? हे आपल्याला आलं पाहिजे. तर काय आहे? ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो ते. आपण काय स्वरमध्ये काय बघितलं होतं? स्वरमध्ये बघितलं होतं स्वर कसे असतात? स्वतंत्र असतात. ठीक आहे. ते कुठल्याही स्वतंत्र असतात आणि ते कुठलाही अडथळा येत नाही स्वरांना. मग त्याच्या अपोजिट व्यंजनांचं आहे की व्यंजन आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा काय होतं? अडथळा निर्माण होतो. तर अशा प्रकारचे प्रश्न हे सगळे प्रश्न आपण नंतर घेणार आहोत. आपले जे सगळे एकदा सेशन झालं म्हणजे शिकवून झालं टॉपिक. आता याच्यानंतर आपण काय काय घेणार आहोत एकदा तुम्हाला आयडिया देऊन देते. म्हणजे पुढचे सेशन जे काही आहेत आपले काय असणार आहेत. तर आपण समास घेणार आहोत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय घेणार आहोत, शक्ती, काव्यगुण घेणार आहोत. त्यानंतर समास आहे, वाक्यविचार आहे, वाक्यांचे प्रकार आहेत, विभक्ती आहे. तर हे सगळं आपण आता घेणार आहोत. तर त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. रोजचा रोज करा. आजपासून आपलं वर्णमाला संपलंय. म्हणजे त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट सगळं कव्हर केलेलं आहे. म्हणजे एकही पॉइंट सुटलेला नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. आकार, विल्य असो, काही असो, क्रम असो, स्पष्टीकरण असो, विशिष्ट संयुक्त व्यंजनांची स्पष्टीकरण असो,
वेगवेगळे वर्ण असो, ते आपण इथे सगळं कव्हर केलं आणि वर्णमाला सुद्धा लिहून घेतली, नवीन शासन निर्णय सुद्धा लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे. नंतर जेव्हा प्रश्न आपण घेऊ, तेव्हा मग बाकीचं आपण करूयात. ठीक आहे. चालेल मग आपण इथेच थांबूयात आता.